नमस्कार मित्रांनो, मी सुजल माटे राईड विथ सुजी या ब्लॉग चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे, आम्ही चाललो आहे राईडला, संडे राईड आहे आणि त्र्यंबकेश्वरला राईड करायला चाललो आहे. तर आता सकाळचे 5 वाजले आहे आणि मी इथून निघतो आहे आणि माझ्यासोबत शिवम आहे, अजून म्हणजे सगळे जे आम्ही लोक जातो ते लोक सगळे आहे आणि अजून एक जण एक्स्ट्रा अजून आला आहे ह्यावेळी, नवीन कोणतरी शिवमचा मित्र आहे. तर आता आम्ही इथून निघू एक 5-10 मिनटात. आपल्या बेबीला आता तयार केले आहे, कोल्ड स्टार्ट दिले आहे, त्याच्यानंतर मग तो येतो आहे, तोपर्यंत थांबलो आहे, त्याच्यानंतर निघूया आणि मग आपण जाऊन पुढे जाऊन भेटूया सगळे भेटल्यावरती. तेव्हा तुम्हाला लाईनअप वगैरे सगळं दाखवतो. भेटूया पुढे जाऊन. सो मित्रांनो, आता मी निघतो आहे, शिवम आला आहे आणि NSवाला एक आला आहे. तर बघा, बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही जातो आहे रितेशच्या इकडे. रितेश पण बिल्डिंग खाली थांबला आहे आणि युवराज अजून झोपला आहे, त्याला उठवायचं आहे. तर बघूया आता काय त्याला उठवायला लागतो आहे की काय. बघा, सकाळ सकाळ चालू झालं आहे. आता आम्ही पेट्रोल पंपला थांबलेलो, पेट्रोल भरायचं होतं, पण पेट्रोल भरलं दोघांची. माझी पण टाकी फुल केली, सगळ्यांनीच फुल केलं आता. आणि तो बघा रितेश, ही तर रितेशची गाडी आहे आणि माझी गाडी आहे आणि तिकडे एक NSवाला आहे थांबला आहे आणि अजून शिवम पण बाकी आहे. म्हणजे आम्ही 4 रायडर चाललो असे, कारण आमच्या एका रायडरने आम्हाला टांग दिली आहे. तर आता बघूया, त्याला फोन बिन केला पण फोन काय उचलत नाही. घरी गेलो तर घरी नाही येतो. तर काय जाऊ चौघात, काय आपल्याला राईड एन्जॉय करायची आहे. तर एन्जॉय करा माझ्यासोबत. ही राईड कशी वाटते तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ही बघा NS 400 आणि अजून एक जिक्सर आहे. तर मग बघूया काय वाटतं. हाय रितेश, भेटूया पुढे जाऊन थोडं. बघा जिक्सरवाला एक आला. हां, चला. आजचं लाईनअप बघू शकता तुम्ही. पहिली GT आहे, त्यानंतर ड्यूक 200 आहे, त्यानंतर NS 400 आहे आणि जिक्सर 160. हे 4 गाड्या चालल्या आहेत आणि हे 4 रायडर आम्ही ये. तर फायनली आम्ही मित्रांनो आता पेट्रोल पंपवरनं पण निघालो आहे आणि आता आपण चाललो आहे डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरची राईड म्हणजे एक त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग आहे, तर आमचं हे 2nd ज्योतिर्लिंग आहे. बघूया कसं होतं आमचे राईड. भेटूया आपण पुढे मध्ये. आता चहा पियाला नाश्ता करायला थांबूया ना तेव्हा. हा चिठ्ठीवाला बघा. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही, घर आहे. एक नवीन राईड आहे, जायला कुठं नवीन जायला.
काय एवढं मस्त वातावरण आहे आजचं तर काय पुस्तकच आहे.
करायला थांबलो इकडे. आणि आम्ही हे बघा नाश्ता फुल डाइट है. हाँ डोसा और भाई पोहा खा रहा है. मेरा भी डोसा आ गया. थोड़ा नाश्ता करते हैं फिर आगे निकलेंगे. हाँ गाड़ी देखो सामने खड़ी है. फायनली आम्ही इथं पोचलो आहे. ते बघा समोर बघू शकाल त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. आता इकडे गाडी बिडी पार्क केली आहे. आता आतमध्ये जायचं ट्राय करतो कारण एवढी गर्दी आहे ना. तुम्ही बघू शकता इकडे इकडनं लाईन आहे. तिकडे गर्दी आहे खूप. तर आम्ही आता बघतोय VIP दर्शन जर भेटत असेल तर आम्ही ते करणार आहे. म्हणजे फटफट जाणार आणि फटफट येणार. म्हणून आपण इकडे काय अजून फिरण्यासारखं असेल तर ते फिरूया. बघूया आतमध्ये. बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय का आतमध्ये अशी पिंड आहे. ते सगळं ते बघतो आता. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. आतमध्ये जर शूट करायला भेटत असेल तर नक्कीच पूर्ण शूट करणार तुमच्यासाठी. बघूया. चला बाय. पुढे जाऊन भेटूया. रितेश भाई, मनीष भाई और ये हम आगे त्र्यंबकेश्वर मंदिर. Process is very big, bro. हर हर महादेव. हर महादेव. सुजल इथे बघ काय चांगलं वाटतं. एवढी लाईन आहे की आतमध्ये जायला 6 तास लागते. आमच्या बोलतात ना शिवम भाईला VIP पास पाहिजे म्हणून आम्ही VIP पास घ्यायला आलो आहे. पण आता काय माहिती ती VIP पास घेऊन पण किती लाईन लागावी लागते. बघूया काय होतं आहे आमच्यासोबत. इथं VIP पास घ्यायला पण आम्हाला लाईन लावायला लागते. बघा एवढी मोठी लाईन आहे. आणि आमचा रितेश भाऊ कुठे गायब झाला. रितेश भाऊ बसलाय तिकडे. भाऊ फोटो लागतो आतमध्ये बोलतात. हा बघा रोनाल्डो आला इकडे. बघू शकता तुम्ही. VIP पास काढायला चाललंय.
भाई तुझी गरज आहे. कम यार ब्रो. हो ब्रो, ओनली कॅश विल एक्सेप्टेड हियर. या अरे ओनली कॅश. ओ माय गॉड, ओनली कैश. है क्या किसके पास 1000 रुपीज? क्या ऐसे हाय हाय. बस बस बस. हो गया काम. हमारे भाई का देखो पैर दर्द दे रहा है अभी. बस हो गया बोलता है. भाऊ बघा आपला फोटो काढतात आहे. पास पाहिजे, VIP पास. तुझा फोटो घे भाई. आता माझा पाडतो. थांबलो. थांबला हो कुठे इथे. चलो Next. चलो चलो नेक्स्ट नेक्स्ट. तर अशा प्रकारे झाले आमच्या तर VIP पास निघाला आहे. बघूया VIP पासमध्ये पण लगेच दर्शन भेटतंय की नाही, कारण खूप तिकडे पण गर्दी आहे. नामुमकिन आहे. वॉन्टेड दाखव सगळे. हे बघा मित्रांनो, वॉन्टेड लोक बघा. हे बघा 200 रुपये घेतले आमच्याकडनं आणि आम्हाला वॉन्टेड बनवलंय. चोर दिसतोय रे आम्ही याच्यात. काय बोलायचं आहे ना, चोर दाखवला आम्हाला. एक तर काळे कुळे असे कोण पास बनवतात का? थोडा अपग्रेड करा. जर तुम्ही 200 रुपये घेतात तर अपग्रेड करा काहीतरी. तुझे सलाम. आगे देख रोनाल्डो, आगे देख. हा आम्ही तर काय बोलणार आता. एक VIP पास घेतल्याच्या नंतर आम्हाला तिकडचा इकडचा विभाग प्रमुख आहेत ना, ते आम्हाला घ्यायला येतात आहे. म्हणजे आमचं किती लक असेल बघा. मग आमचा पास घेऊन काय फायदा नाही होणार आहे. ते बघा ह्याच्या पप्पाने आम्हाला ते इकडच्या विभाग प्रमुखांच्या पप्पाने बोलावलंय, कॉल केला आणि आपला काम झालंय भाई. काम झालं. आता फटफट आमचं दर्शन होणार लगेच. बघूया मित्रांनो, समोरच आमचं मंदिर आहे. तर चालत चाललो आम्ही. देवाने आमचं बोलतात ना खूप ऐकलं आहे आता, की लगेच आमचं दर्शन होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आहे. की कारण एवढं लांब येऊन आम्हाला जर दर्शन नसतं भेटलं तर काय येण्याचा अर्थ नव्हता. फक्त बाईकची तर मजा घ्यायचीच होती. पण बोलवलं तर आम्ही इथे आलोय. हां, आणि आमची राईड आज सक्सेसफुल होणार आहे. नका टेन्शन. हे बघा समोर मंदिर आहे, समोरच. जस्ट तिकडनं VIP पास घेतले पण आमचा काहीच फायदा नाही झाला आहे. बघूया चला. त्या भावाने आम्हाला आतमध्ये घेऊन आला आहे. धन्यवाद दादा. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता मंदिर एवढं खूप सुंदर आहे. VIP दर्शन करवलं आहे मला. एकदम VIP. कोण नाही आजूबाजूला आली तर लाईन बघा तुम्ही. लाईन बघू शकता तुम्ही. एवढी लाईन आहे ना, गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पण तरी पण आम्हाला भावानी VIP दर्शन भेटले. आणि थोडा वेळ थांबायला भेटला. आपले विजय काकाची त्यांच्यासाठी पण विजय धन्यवाद. काकाची ओळख आहे बस. धन्यवाद काका. विजय काका परब साहेब. जर भेटला आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ काढायला तर भेटून देईल आपण. तर बघू. मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. मोबाईल ठेवा. दर्शन झालं आहे आणि आता आम्ही जेवायला आलो आहे. म्हणजे गणेश भावाने आम्हाला खूप सपोर्ट केला. तर आता त्यांचंच हॉटेल आहे, तर तिकडे जेवायला आलो आहे. आणि आता क्रिस्पी आले आहे. अजून जेवण येणं बाकी आहे. जेवण येणं बाकी आहे म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो जेवण खायचं हॉटेल. फायनली आमचं आता इथून सगळं झालेलं आहे. प्रसाद घेतली आहे आणि आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये जेवलो. सुखसागर. जर तुम्हाला जेवायचं असेल किंवा रूम्स वगैरे काय पाहिजे असतील ना, तर शिवसागरला नक्कीच भेट द्या, कारण खूप चांगलं त्यांची फॅसिलिटी आहे. तर बघूया, कारण आमचं मित्राचं ते हॉटेल आहे
आणि त्यांचं जेवण जेवण खूप चांगलं आहे. तर कधी आलात तर तिकडे नक्कीच भेटा. आता आम्ही इथून बघू इथून किती वेळ लागतो ते. अजून तर इथून निघालो पण नाही, म्हणजे तरी पण आम्हाला संध्याकाळ रात्र होणार आहे. भेटूया आपण मध्ये मध्ये भेटत जाऊया. चला. आता आपण आहे ना एक अर्धा एक तासात आपण घरी पोचणार आहे. आणि आता जास्त हे व्हिडिओ नाही करत आहे, कारण इथं रात्रीचं जास्त काय दिसत नाही, विजिबिलिटी नाही तेवढी म्हणून. तर बघूया आता इथून एक अर्ध्या तासात घरी पोचणार. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आज आपण सेकंड आपलं ज्योतिर्लिंग झालेलं आहे. तर बघूया. आणि शिवम भाई पण आलेले आहे. ते माझी गाडी चालवतो आहे, मी त्याची गाडी चालवतो आहे. बघूया आपण दोघं एक तास ऑलमोस्ट लागणार आहे आम्हाला इथे. मग भेटूया घराच्या इकडे जाऊन आणि ब्लॉग एंड करूया. मित्रांनो आता अंधेरीला पोचलो आहे. बघा गाडी आता जस्ट आम्ही अंधेरीला पोचलो आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आज आपण त्र्यंबकेश्वरची राईड केली आहे आणि असेच सगळे 12 ज्योतिर्लिंग आपण पूर्ण करणार आहे. तर एक ब्लॉग येत राहणार तुम्हाला, बघत राहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा. आणि आपल्या मराठी माणसाला एका कुठेतरी चांगल्या पोजवरती नेऊन ठेवा, कारण बघूया आपण काहीतरी करण्यासाठी हे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. त्यासाठी बघूया. तर आपला ब्लॉग नक्कीच बघा आणि बघू आपण त्याच्या पुढे अजून काय कुठे कुठे जाता येते सगळे मी तुम्हाला हे ब्लॉग टाकत राहील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.